नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीषकुमार नाईक विजयी, तर अपक्ष उमेदवार शरद गावित यांचा 1121 मतांनी पराभव। नवापूर विधानसभेची मतमोजणी नवापूर टाउन हॉल येथे शांततेत व चोख पोलीस बंदोबस्तात पार पडली। मतमोजणीला सकाळी 8 वाजेपासून सुरुवात करण्यात आली। निवडणूक निर्णय अधिकारी महेश चौधरी, तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात आली। विधानसभेसाठी एकूण 336 मतदान बूथाचे मतमोजणी 14 टेबलनुसार एकूण 24 फेऱ्या घेण्यात आल्या होत्या। सुरुवातीला टपाली मतदानाची मतमोजणी घेण्यात आली। पहिल्या फेरीपासून अत्यंत चुरशीची लढत काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार शिरीषकुमार नाईक व अपक्ष माजी आमदार शरद कृष्णराव गावित यांच्यात पाहायला मिळाली। अंतिम फेरीची मतमोजणीपर्यंत निकाल स्पष्ट होऊ शकला नाही। एका मतमोजणी यंत्रात बिघाड झाल्याने या यंत्राची मतमोजणी राखीव ठेवण्यात आली होती। सरतेशेवटी 24 फेऱ्या पूर्ण झाल्यावर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक यांनी 86,166 मते मिळवत 1121 मताची आघाडी मिळवत विजय खेचून आणण्यात ते यशस्वी झाले। अपक्ष उमेदवार शरद कृष्णराव गावित यांनी 86,045 मते घेत अवघ्या 1121 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला। दुसऱ्या स्थानावर राहिले ते तिसरे उमेदवार महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार भरत माणिकराव गावित यांनी 56,176 मते घेत तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले। तसेच अपक्ष उमेदवार शरद कृष्णराव गावित यांच्यातर्फे मतदान केंद्र क्रमांक 40 वर तांत्रिक बिघाडामुळे मतमोजणी होऊ शकली नाही, तरी मतदान केंद्र 40 ची मतमोजणी व्हावी तसेच पोस्टल मतदानाची फेर मतमोजणी परत घ्यावी अशी याचिका निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिली, परंतु निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेर मतमोजणीचा अर्ज 63(3) मधील तरतुदी अन्वये फेटाळण्यात आला। यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी महेश चौधरी यांनी काँग्रेसचे उमेदवार शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक विजयी झाल्याचे घोषित करून विजयी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। यानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, अजित नाईक, मधुकर नाईक, विनोद नाईक सह नाईक परिवार यांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला। यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उमेदवार म्हणून मला विजयी प्राप्त करून दिल्यामुळे सर्व मतदारांना मी मनापासून आभार मानतो। उत्तर महाराष्ट्रामध्ये फक्त 2च सीटा आली आहेत, त्यापैकी आपली एक सीट आहे। आपल्याकडून मतदारांच्या भरपूर अपेक्षा आहेत, आपण काय म्हणाल यावर? टीव्हीवरून आम्ही बघतो आहे की महायुतीचं सरकार बसेल, परंतु महाविकास आघाडीचे आम्ही कमी आमदार असू तरीसुद्धा सरकारशी भांडण करून जास्तीत जास्त निधी प्राप्त करून नवापूर तालुक्याच्या नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि निश्चितच जो जनतेने कौल दिलेले आहेत त्याच्याशी आम्ही निश्चितपणे जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत।